श्री स्वामी समर्थ. मैत्रिणींनो, आज आपण ऐकणार आहोत कहाणी 16 सोमवारची. आटपाट नगर होतं. त्या नगरात एक महादेवाचं देऊळ होतं. एके दिवशी काय झालं, शिव पार्वती फिरत्या फिरत्या त्या देवळात आली. सारी पाठ खेळू लागली. डाव कोणी जिंकला म्हणून पार्वतीनं गुरुवाला विचारलं. त्यानं शंकराचं नाव सांगितलं. पार्वतीला राग आला. गुरुवाला, तू कोडी होशील म्हणून शाप दिला. तशा त्याला असह्य वेदना होऊ लागल्या. पुढे एके दिवशी काय झालं, देवळी स्वर्गीच्या अप्सरा आल्या. त्यांनी गुरव कोडी पाहिला. त्याला कारण पुसलं. गुरुवानं गिरिजेचा शाप सांगितला. त्या म्हणाल्या, भिवू नको, तू 16 सोमवारचं व्रत कर, म्हणजे तुझे कोड जाईल. गुरु म्हणाला, ते व्रत कसं करावं? अप्सरांनी सांगितलं. सारा दिवस उपवास करावा, संध्याकाळी आंघोळ करावी, शंकराची पूजा करावी, नंतर अर्धा शेर कणिक भिजून तिथं तूप गूळ घालावा व ते खावं. मीठ त्या दिवशी खाऊ नये. त्याप्रमाणे 16 सोमवारचं व्रत करावं. 17वे सोमवारी 5 शेर कणिक घ्यावी, तूप गूळ घालून चुरमा करावा, तो देवळी न्यावा, भक्तीनं शंकराची षोडोपचाराने पूजा करावी, नंतर चुरम्याचा निवेद दाखवावा. पुढे त्याचे 3 भाग करावे. एक भाग देवाला द्यावा, दुसरा भाग देवळी ब्राह्मणांना वाटावा किंवा गायला चारावा, तिसरा भाग घेऊन जाऊन सहकुटुंबाने भोजन करावं, असं सांगून त्या नाहीशा झाल्या. पुढं गुरुवानं ते व्रत केलं. गुरव चांगला झाला. पुढं काही दिवसांनी शंकर पार्वती पुन्हा त्या देवळी आल्या. पार्वतीनं गुरुवाला कुष्ठरहित पाहिलं. तिनं गुरुवास विचारलं, तुझं कोण कशानं गेलं? गुरुवानं सांगितलं, मी 16 सोमवारचं व्रत केलं, त्यानं माझं कोड गेलं. पार्वतीला आश्चर्य वाटलं. तिनं आपला रागावून गेलेला मुलगा कार्तिक स्वामी परत यावा म्हणून हे व्रत केलं. समाप्तीनंतर कार्तिक स्वामी लगेच येऊन भेटला. दोघांना आनंद झाला. त्यानं आईला विचारलं, आई, मी तर तुझ्यावर रागावून गेलो होतो आणि मला पुन्हा तुझ्या भेटीची इच्छा झाली. याचं कारण काय? पार्वतीनं त्याला सोमवारच्या व्रताचा महिमा सांगितला. पुढं कार्तिक स्वामीने ते व्रत केलं. त्याचा एक सोबती फार दिवस देशांतराला गेला होता. त्याची सहज रस्त्यात भेट झाली. पुढे कार्तिक स्वामीने हे व्रत त्या ब्राह्मणाला सांगितलं. त्यानं लग्नाचा हेतू मनात धरून मनोभावे 16 सोमवारचं व्रत केलं. समाप्तीनंतर त्या प्रवासाला निघाला. फिरता फिरता एका नगरात आला. तिथं काय चमत्कार झाला. तिथल्या राजाच्या मुलीचं लग्न होतं. लग्नाला अनेक देशाचे राजपुत्र आले होते. मंडप चांगले सुशोभित केले होते. लग्नाची वेळ झाली आहे. पुढे राजानं हत्तीनीच्या सोंडेत माळ दिली. ज्याच्या गळ्यात हत्तीन माळ घालील त्याला आपली मुलगी द्यायची, असा राजाचा पण होता. तिथं आपला हा ब्राह्मण ती मौज पाहायला गेला होता. पुढे कर्मधर्म संयोगानं ती माळ हत्तीनीनं याच ब्राह्मणाच्या गळ्यात घातली. तशी राजानं आपली मुलगी त्याला दिली. दोघांचं लग्न लावलं व नवरा नवरीची बोलवण केली. पुढे काय झालं, राजाची मुलगी मोठी झाली. तशी दोघं नवरा बायको एके दिवशी खोलीत बसली आहेत. तसं बायकोनं नवऱ्यास विचारलं, कोणत्या पुण्यानं मी आपणास प्राप्त झाले? त्यानं तिला 16 सोमवारच्या व्रताचा महिमा सांगितला. त्या व्रताची प्रचिती पाहण्याकरता पुत्रप्राप्तीचा हेतू मनात धरला व ते व्रत ती करू लागली. तसा तिला सुंदर मुलगा झाला. तो मोठा झाल्यावर त्यानं आईला विचारलं, मी कोणत्या पुण्यानं तुला प्राप्त झालो? तिनं त्याला व्रताचा महिमा सांगितला. त्यानं राज्य प्राप्तीची इच्छा मनात धरली. तो व्रत करू लागला व देश पर्यटनाला निघाला. तिकडे काय चमत्कार झाला. फिरता फिरता तो एका नगरात गेला. त्या राजाला मुलगा नव्हता, एक मुलगी मात्र होती. तेव्हा कोणीतरी एखादं सुंदर गुणवान असा नवरा मुलगा पाहून त्याला आपली मुलगी द्यावी व राज्यही त्यासच द्यावा, असा त्यानं प्रश्न केला. अनायासे त्या पुत्राची गाठ पडली. राजानं त्याला पाहिलं. तो राजचिन्ह दृष्टीस पडली. राजानं त्याला घरी आणलं, कन्यादान केलं व त्याला आपल्या राज्यावर बसवलं. इतकं होतं आहे, तो या ब्राह्मणपुत्राचा 17वा सोमवार आला.
ब्राह्मणपुत्र देवळी गेला. घरी बायकोला निरोप पाठविला की 5 शेर कणकेचा चुरमा पाठवून दे. राणीनं आपला थोरपणा मनात आणला. चुरम्याला लोक हसतील म्हणून एका टपक्यात 500 रुपये भरून ते पाठवून दिले. चुरमा वेळेवर आला नाही. व्रत भंग झाला म्हणून देवाला राग आला. त्यानं राजाला दृष्टांत दिला. तो काय दिला? राणीला घरात ठेवशील तर राजाला मुकशील, दारिद्र्याने पिडशील असा शाप दिला. पुढे दुसरे दिवशी ही गोष्ट राजानं प्रधानास सांगितली. तो म्हणाला, महाराज, राज्य हे तिच्या बापाचं. आपण असं करू लागलो तर लोक दोष देतील. याकरता असं करणं अयोग्य आहे. राजा म्हणाला, ईश्वराचा दृष्टांत अमान्य करणं हेही अयोग्य आहे. असं उभयतांनी विचार केला. तिला नगरातून हाकलावून लागलं. पुढे ती दीन झाली. रस्त्यानं जाऊ लागली. जाता जाता एका नगरात गेली. तिथे एक म्हातारीच्या घरी उतरली. तिनं तिला ठेवून घेतलं, खाऊ पिऊ घातलं. पुढे काय झालं? एके दिवशी म्हातारीनं तिला चिवटं विकायला पाठविली. देवाची गती विचित्र आहे. बाजारात ती चालली. मोठा वारा आला. सर्व चिवटं उडून गेली. तिनं घरी येऊन म्हातारीला सांगितलं. म्हातारीनं तिला घरातून हाकावून लावलं. तिथून ती गेली. एका तेलाच्या घरी गेली. तिथं तेलाच्या घागरी भरल्या होत्या. त्यावर तिची नजर गेली तसं त्यातलं सगळं तेल नाहीसं झालं. म्हणून तेलानं तिला घालून दिलं. पुढे तिथून निघाली. वाटेनं जाता जाता एक नदी लागली. त्या नदीत पाणी पुष्कळ होतं, पण तिची दृष्टी त्याचवर गेल्याबरोबरच सर्व पाणी आटून गेलं. पुढे जाता जाता एक सुंदर तळं लागलं. त्यावर तिची दृष्टी गेली. तसे पाण्यात किडे पडले. पाणी नासून गेलं. रोजच्यासारखे तळ्यावर गौरी आले. नासकं पाणी पाहून परतले. गुरंढोरं ताणलेली राहिली. पुढे काय झालं? तिथे एक गोसावी आला. त्यानं तिला पाहिलं. कोण, कुठची म्हणून सगळी हकीकत विचारली. तिने सगळी हकीकत सांगितली. गोसाव्यानं तिला धर्मकन्या मानली. आपल्या घरी घेऊन आला. तिथं राहून ती कामधंदा करू लागली. जिकडे तिकडे हिची दृष्टी जाई त्यात किडे पडावे, काही जिन्सा आपोआप नाहीशा व्हाव्या, अशा चमत्कार होऊ लागला. मग गोसाव्याने विचार केला. अंतर्दृष्टी लावली. तिच्या पदरी व्रत मोडल्याचं पाप आलं आहे असं त्यानं जाणलं. ते नाहीसं केल्याशिवाय तिची दृष्टी चांगली होणार नाही असं ठरवलं. मग त्यानं शंकराची प्रार्थना केली. देव प्रसन्न झाले. गोसाव्यानं राणीबद्दल प्रार्थना केली. शंकरानं त्याला 16 सोमवारचं व्रत करायला सांगितलं व आपण अंतर्धान पावला. पुढं गोसाव्याने तिच्याकडून 16 सोमवारचं व्रत करविलं. तसा परमेश्वराचा कोप नाहीसा झाला. तिच्या नवऱ्याला तिच्या भेटीची इच्छा झाली. दूत चोहीकडे शोधायला पाठविले. शोधता शोधता तिथं आले. गोसाव्याच्या मठीत राणीला पाहिलं. तसंच जाऊन त्यानं राजाला सांगितलं. राजा प्रधानासह गोसाव्याकडे आला. गोसाव्याला साष्टांग नमस्कार केला. वस्त्रार्पण देऊन संतोषित केलं. गोसावी म्हणाला, ही माझी धर्मकन्या. मी इतके दिवस तिला माहेरी ठेवून घेतली होती. ती तुझी स्त्री आपले घरी घेऊन जा व चांगल्या रीतीने पाणीग्रहण करून सुखानं नांद. राजानं होय म्हटलं. गोसाव्याला जोडप्यानं नमस्कार केला व राणीला घेऊन आपल्या नगरी आला. पुढं मोठा उत्सव केला. दान दक्षिणा देऊन ब्राह्मण संतुष्ट केले. राजा राणीची भेट झाली. आनंदानं रामराज्य करू लागले. तसे तुम्ही शंकराला प्रसन्न करून रामराज्य करा. ही 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरी. देव रामनाचे द्वारी, गायच्या गोटी पिंपळाचे पारी. सफळ संपूर्ण. मैत्रिणींनो, कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार. श्री स्वामी समर्थ.